मोठे एक्सप्लोजिव्ह युनिट्स अध्यक्ष महोदय आणि त्या ठिकाणी वारंवार या घटना होत राहतात। 13 जूनला जी धामणा जे गाव आहे, धामणा गावापाशी जे चामुंडी एक्सप्लोजिव्ह मध्ये जी घटना झाली अध्यक्ष महोदय, अंदाजे 1-1.5 वाजता ही घटना झाली। त्यामध्ये एक्सप्लोजन झाल्यानंतर मी त्या दिवशी नागपूरला होतो, लगेच मला माहिती मिळाल्यानंतर अर्ध्या तासात मी तिथे पोहोचलो। अशा पद्धतीचं एक्सप्लोजन झाल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मॅनेजर पळून गेला, मालक पळून गेला, एक सुद्धा कारखान्याचा अधिकारी किंवा काम तिथे कोणी प्रमुख तिथे उपस्थित नव्हता। ॲम्ब्युलन्स आणायला, ॲम्ब्युलन्स बोलवायला कोणी तिथे नव्हता। आम्ही सर्वांनी एकत्र येऊन ॲम्ब्युलन्स आजूबाजूच्या पीएससी आणि मेडिकल मधनं बोलवल्या आणि तिथे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाहिलं की त्या ठिकाणी शिकाऊ कामगार जे 8,000, 9,000, 10,000 रुपयामध्ये त्यांना काम करत त्या ठिकाणी होते, त्यांना कोणतीही ट्रेनिंग नव्हतं। अशा एक्सप्लोजिव्ह युनिटमध्ये सुरक्षा पोशाख राहतो, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्याची रीतसर शासनाकडून परवानगी घेतल्यानंतर त्याच कामगारांना त्या एक्सप्लोजिव्ह युनिटमध्ये काम करता येतं। पण अशा पद्धतीने कोणत्याही त्या ठिकाणी काळजी घेतली नाही आणि अध्यक्ष महोदय मी जे तिथे गेलो, एक सुद्धा ॲम्ब्युलन्स नव्हती। ते ज्या पद्धतीनं 100% भाजलेले होते, 100% विचार करा, असे चामडी लोळत होती त्यांची। अतिशय ज्या पद्धतीचं तिचं दृश्य होतं अध्यक्ष महोदय, आम्ही ॲम्ब्युलन्स बोलवले, ॲम्ब्युलन्स आल्यानंतर पटापट सगळ्यांना पाठवलं अध्यक्ष महोदय। पण दुर्दैवाची गोष्ट की अशी घटना झाल्यानंतर मॅनेजरनी यायला पाहिजे। मी तिथल्या त्या जो मालक आहे खेमका त्याला फोन लावला, म्हटलं आप कहाँ पे हो, इधर आओ जल्दी आप, तो यायला तयार नाही। अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय झालं। त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय सर्वात दुर्दैवी म्हणजे की जे जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी एक दंदे हॉस्पिटलला आणि सेनगुप्ता हॉस्पिटलला नेलं होतं। दंदे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर दंदेंनी अतिशय चांगला त्यांच्यावर उपचार केला, पण सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी त्या डॉक्टरनी सांगितलं की जोपर्यंत पैसे इथे भरत नाही तोपर्यंत आम्ही याला पेशंटला हात लावत नाही। अशा ठिकाणी त्या ठिकाणी कारखाना त्या एक्सप्लोजिव्ह युनिटचे 2 लोक होते, त्या ठिकाणी तहसील ऑफिसचे 2 लोक होते, पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही की यांच्याकडनं पैसे घेऊ नका। आणि त्यांच्याकडनं अध्यक्ष महोदय 2,000 रुपये अध्यक्ष महोदय 2,000 रुपये त्यांच्याकडनं भरून येण्याची त्याची रसीद आहे अध्यक्ष महोदय। त्यांना सांगितलं पहिले पैसे आणा, ते बिचारे इकडे आपला पेशंट तिथे आणि पैशासाठी धावपळ करतात, 2,000 रुपये इकडून तिकडून जमा करून आणले, पैसे भरल्याशिवाय त्यांनी हात लावला नाही। सेनगुप्ता हॉस्पिटल नागपूर अशा पद्धतीने अध्यक्ष महोदय ही घटना झाली। यामध्ये सांगण्यात आलं की त्यामध्ये सिलिंग मशीन, हॉट सिलिंग मशीन जी बॅटरी ऑपरेटेड होती ती सुद्धा अलाउ नाही येत असं बोलतात। बॅटरी ऑपरेटेड हॉट सिलिंग मशीन होती, त्या निमित्तानं त्याच्यामुळे ही दुर्घटना झाली अध्यक्ष महोदय। आणि हे झाल्यानंतर आम्ही राज्य शासनाला विनंती केली की यामध्ये राज्य शासनाने चांगल्या पद्धतीने मदत केली पाहिजे। पहिले तर राज्य शासनाने जाहीर केलं 5 लाख रुपये देऊ, आम्ही सांगितलं 5 लाख रुपये नाही, कमीत कमी राज्य शासनाने 25 लाख रुपये दिले पाहिजे। ठीक आहे, आम्ही त्या कंपनीकडनं पैसे घेतलेत, त्यांना मदत केली, पण राज्य शासनाने फक्त 10 लाख रुपयाची मदत केली। मी आज राज्य शासनाला विनंती करतो की अतिशय गरीब परिवार आहे सगळं, बाकी ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने मदत करतो, कमीत कमी त्या परिवाराला 25 लाख रुपये तरी राज्य शासनाने प्रत्येक परिवाराला दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय। आणि त्याच पद्धतीने ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी सांगितलं की कामगार मंडळ काय करत होतं, पोल्युशन बोर्ड काय करत होतं, फायर ब्रिगेड काय करत होतं। आपल्याला कल्पना आहे की पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या एक्सप्लोजिव्ह युनिटला लायसन्स दिलं जातं। त्याच्यामुळे केंद्रीय संस्था असो की पोल्युशन बोर्ड असो की कामगार मंडळ असो की फायर ब्रिगेड असो, या सर्वांनी व्यवस्थित अशा जे एक्सप्लोजिव्ह युनिट आहे त्याची वारंवार त्याची पाहणी केली पाहिजे, त्याचं ऑडिट केलं पाहिजे। कारण की याच्या 6 महिने पहिले अध्यक्ष महोदय अशाच पद्धतीची घटना झाली, त्याच्यात सुद्धा अशाच पद्धतीने एक्सप्लोजिव्ह युनिट 9 कामगार मृत्युमुखी पडले होते। त्याच्यामुळे या बाबतीत जी पेट्रोलियम अँड सेफ्टी ऑर्गनायझेशन, तुमचं पोल्युशन बोर्ड, तुमचं फायर ब्रिगेड, कामगार महामंडळ जे असेल, या सर्व संस्थांनी या अशा युनिटच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे, वारंवार तिथे व्हिजिट दिली पाहिजे आणि त्यांनी जे कामगार जे ट्रेन कामगार आहे असेच कामगार त्या ठिकाणी लावले पाहिजे। म्हणून आजच्या या प्रश्नाच्या निमित्त माझी विनंती आहे की हे जे परिवार आहे फक्त 10 लाख रुपये शासनाने दिले, दादा 10 लाख रुपये एका परिवाराला दिले। आपल्याला विनंती करतो, काल मोठ्या आपण घोषणा केल्या
कमीत कमी या परिवाराला 25 लाख रुपये, नवपरिवार आहेत, नवपरिवार आहे, आपण त्या पद्धतीनं जाहीर केलं, त्यांना एक चांगला मदतीचा हात राज्य शासनाकडे मिळू शकेल अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो.